सर्कलच्या पलीकडे जाऊन मात्र तो रनअप घेतोय। हो इथं फटका चांगला पाला होतो, गॅप मध्ये चाललाय चेंडू मात्र वेगानं आउटफील्ड फास्ट आहे आणि त्यानंतर मात्र पाहू शकाल सीमारेषा ओलांडताना हा पहिल्या चौकार आला टीम कार्निवल संघाच्या इनिंग मध्ये। चांगली सॉन्ग इथे मात्र डीजेच्या वतीने आपण ऐकत आहोत, परंतु या फटक्या पहा किती सुंदर क्लासिकल स्ट्रोक पाहिला आपण मिड विकेटला चेंडू वेगाने मात्र जाऊन धडकला। जरूर वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेट फील्डर तैनात होते, परंतु त्यापैकी कुठल्याही क्षेत्ररक्षकाला मात्र त्या ठिकाणी चेंडू थांबवण्याची संधी मात्र मिळाली नाहीये। चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली योगेश्वरनं आणि आता मात्र स्लॉग स्वीप जबरदस्त फटका, चेंडू चला लॉंग लेगच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार। सन्माननीय जबरदस्त स्ट्रोक आपण पहिला सुंदर फटक्याची मात्र रचना तिथे मात्र पाहायला आपल्याला अगदी स्लॉग स्वीपचा अंदाज आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पूर्णपणे वजन गुडघ्यावरती त्यांनी ट्रान्सफर केलं आणि या चेंडूला मात्र त्या ठिकाणी ट्रान्सफर केलं, अगदी डिलिव्हर केलं लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून 6 धावांसाठी। हीच तर शैली आहे योगेश्वरची, 37 मध्ये चांगला खेळ त्याच्या वतीने पाहायला आपलं तसं हार्ड लक अशोकजी तरे, परंतु फाईट खूप छान झाली। 7 धावांनी सोनालपाडा संघाने तो सामना गमावला। क्रीडा रसिकांचा मात्र जरूर मात्र त्या ठिकाणी मनोरंजन केलं आणि जरूर त्यांचं मात्र व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया पुण्याच्या आपण हार्दिक स्वागत। इथे मात्र चांगला चेंडूच्या हाताली थोडंसं फिंगर रोल पडल्यानंतर पाहू शकाल थोडंसं मात्र बाहेरच्या दिशेने मात्र त्या ठिकाणी या चेंडूने काटा घेतला आणि अखेर धावफलकावरती धावसंख्या आपण जर पाहिली तर बिनगडी बाद 10। जरूर आपण एका ओव्हर नंतर काही मान्यवरांचा सन्मान आहे ते सन्मान सुद्धा आपण व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत, कारण प्रत्येक आलेल्या पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत। तिथे मात्र अगदी सुंदर चेंडूच्या हाताली होती, फुलर लेत होती आणि शेवटच्या चेंडूला मात्र बॅट तोड उघडला, सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि या सिंगल धावडे संघाची धावसंख्या बिनगडी बाद 11 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळाल्या। कुठलाही विकेट आतापर्यंत या ठिकाणी जे हनुमान खानवलबी संघाने गमावला नाहीये। चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आपण पाहत आहोत। पुढे मात्र त्या ठिकाणी वाटचाल करत असताना आतापर्यंत निखिल जाधवनं एकही चेंडू फेस केला नाही आणि प्रथमतः किरणच्या विरोधात तो आता मात्र त्या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झाला। लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन पाहतोय खेळपट्टीवरती, कारण एका हाताचा फलंदाज पर्यंत उजवा आहे आणि दुसऱ्या हात फलंदाज जर पाहिलं तर डाव्या हाताचा आहे। अशा प्रमाणे पाहिलं तर गोलंदाज सुद्धा मात्र कधी कधी त्रास होत असतो, परंतु या ठिकाणी या शॉर्ट पहिलीकडे राजू भात्रेने कमालीचं शस्त्रशक्ती ते मात्र सादर केलं। जरूर जर थोडीशी मिस्टेक जर घडली असती तर चेंडू मात्र वेगाने निघून गेला असता, परंतु तसं काही घडलं नाहीये। चांगलं स्टॉपिंग आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम जे हनुमान खानवल संघ पोहोचतोय 12 या आकड्यावरती आणि पुढील आपण जाणार आहोत या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी आपण जाऊया। सोनाली पाटे संघाची उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि सोनाली पाटेचे उद्योजक सन्मानित सतीजी हरड आपल्यामध्ये आज उपस्थित झाले आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया। मी सूर्याजी सुतार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करा। उद्धार माझी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत। प्रत्येक पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय। ही भारतीय संस्कृती आपण या स्पर्धेच्या वतीने जपत आहोत। अतिथी देवो भव पहिल्या ओव्हरमध्ये एक्झॅक्टली 12 धावा धावफलकावरती आपल्याला दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज निखिल पाटील। किरण पाटील यांची छोटे बंधुराज, आज पाटलांना पाटीलगिरी राखावी लागेल असं मात्र या ठिकाणी जरूर या उद्दिष्टाने संघ आज पाहायला मिळतोय आणि आज न्यू जर्सी सुद्धा मात्र त्यांच्या अंगावरती आपण पाहत आहोत, जेणेकरून इथून सुद्धा नशीब त्यांचे मात्र पलटी होतील का, बदलले जातील का। यानंतर नक्षत्र सोदरपाडा संघ फाईट करेल टीम मेहर 11 बाबगाव संघाच्या विरोधात। दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे। हो पाचशे आय थिंक खडा लागली गेली त्या ठिकाणी, नॉट पंचाचा इशारा पाहायला मिळतो या लेग बाईस असं एक असं वाटलं की भाकीत झालं की एक्झॅक्टली चेंडू बॅटला बरं झाला, परंतु चांगल्या चेंडूने सुरुवात केली निखिल पाटीलने। धावफलकावरती 13 धावा
लागल्या गेल्या पहिल्या ओव्हरमध्ये जरूर आपण 12 धावसंख्या धाव फलकावरती पाहिल्या होत्या. जबरदस्त स्पर्धा आपण पाहत आहोत. आई काल भैरवी चषक 2025 पर्व पहिलं आई देवीच्या नावाने स्पर्धा आपण पाहत आहोत. वालचिंग गावाचं रक्षण करणारी ही देवी आणि त्या मातेच्या नावाने स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉयमेंट करत आहोत. बागपूरला गेले पंच करण्याचा प्रयत्न फटका मिस्टाबिंग परंतु डीप कव्हर पॉइंटला मात्र फिल्डर तैनात आहे. सिंगल धाव जरूर पूर्ण झाली होती. दुहेरीचा प्रयत्न केला आणि जोपर्यंत चेंडूची फेकी येते तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या गेल्या. आज कर्णधारामध्ये सुद्धा बदल पाहिला आपण. आज खेळामध्ये सुद्धा बदल पाहतो कारण गोलंदाजीमध्ये क्रमांमध्ये सुद्धा मात्र या ठिकाणी बदल केला गेलाय. त्या सर्व काही सभासकांच्या माध्यमातून थोडासा बदल पाहायला मिळतोय आणि गरज आहे, काळाची गरज आहे. आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल तर तुम्हाला बदल घडवणं गरजेचं आहे. इथे फटका चांगला पाहायला मिळतो. डेपमध्ये खंड पाटील आहेत परंतु त्यांच्या अवकाच्या बाहेर चेंडू होता. चेंडू चला मिड विकेटच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. योगेश्वर असा एकमात्र फलंदाज आहे की प्रत्येक फॉर्मॅट मध्ये आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये तो चांगला धावा आपल्या संघासाठी जोडत असतो. पुन्हा शेपलवर करण्याचा प्रयत्न ऑन साईडला पुल करायचा होता परंतु चेंडूची लाईन चुकीची होती. चेंडू उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेरून चालला. अवांतर धाव तिथे मात्र जरूर मात्र जोडली जाईल आणि या खेळपट्टीवरती धावा होत आहेत. तुम्ही पाहिले असेल या मागील सामन्यामध्ये 100 पेक्षा अधिक धावा तिथे मात्र आपल्याला होताना पाहायला मिळाला आणि आता मात्र सुद्धा मात्र खांडवलसंघ चांगल्या धावसंख्येच्या दिशेने मात्र वाटचाल करतोय असं म्हणावं लागेल. फलकावरती धावा लागल्या गेल्या आतापर्यंत 20 आणि दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावरती आपण पाहत आहोत. चेंज ऑफ पेस इनसाइड आउटचा फटका केल्याचा प्रयत्न फक्त हवे चीफ केलाय. शतशक पोहोचतोय चेंडू खाली स्कायर झेल होता आणि तो झेल प्राप्त केलाय. जबरदस्त मंगेशचा कमालीचा झेल आणि अखेर पहिल्यांदा का लागला टीम जे हनुमान खांडवल बी संघाला. थोडंसं एलिव्हेशन कमी जुळालं आणि पाहू शकाल फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्या अनुषंगाने मात्र मंगेशला तिथे संधी मिळाली. जरूर लॉंग ऑनला तो उभा होता आणि लॉंग ऑनच्या माध्यमातून मिडॉनकडे तो मात्र वेगाने आला आणि या चेंडूवरती शेवटच्या क्षणापर्यंत नजर त्याने कैद केली आणि अखेर चेंडू त्याने मात्र कलेक्शन केला. 17 धावांचं योगदान दिल्यानंतर फलंदाज योगेश्वर मात्र महादारी परतला. एकूण 10 फलकावरती पाहिलं तर 20 वरती एक फलंदाज इथे मात्र या ठिकाणी खांडवल संघाने गमावला आणि नवीन फलंदाज आता मात्र आपल्याला तिसऱ्या क्रमांकावरती रोहित पाहायला मिळतोय. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट सारखे निखिल पाटीलने प्राप्त केला आणि जसा विकेट चला मिळाला मात्र गोलंदाजीमध्ये सुद्धा थोडीशी चमकदार कामगिरी त्याच्याकडून पाहत आहोत. डॉट चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. चांगली लाईन त्याने आता मात्र मेंटेन केलेली असं म्हणावं लागेल कारण पाहू शकाल त्याच्या विरोधात सुरुवातीला धावा येत होत्या. अतिरिक्त चेंडू सुद्धा आपण पाहिला परंतु त्यानंतर विकेट्स प्राप्त केली. त्यानंतर डॉट ही सुद्धा लेंथ चांगली होती परंतु चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेरून निघून चाललाय. पंचांचा वाईटचा इशारा. तुमच्याकडे कुठल्याही प्रमाणे DRS या स्पर्धेमध्ये उपलब्ध नाहीये. जर पंचांना वाटलं तरच ते मात्र 23 पंचांची मागणी या स्पर्धेमध्ये करू शकतात. 23 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागला गेला. दुसरा षटकाचा खेळ अजूनही मात्र प्रगती पथावरती आपण पाहत आहोत. चांगली मॅच रंगेल त्यात काही शंका नाही. फटका चांगला पाहायला बोलतोय. गॅप मध्ये चाललाय वायडिश लॉंगऑफचा फिल्डर अगदी वेगानं चेंडूवरती झेपावतोय. दूरचा प्रयत्न धोका निर्माण आहे. यस फिंगर अप फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय मिस्टर निखिल जाधव. समाप्ती धाव फलकावरती 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि दरम्यान या ठिकाणी को कमिटी मेंबर अर्थात
मिस्टर अजित पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपल्या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. या सीझन मध्ये आपल्याला 7 स्टार पाहायला मिळत आहेत. त्यांची अपार मेहनत या सीझन मध्ये आपण प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत आणि त्यांचा एकच उद्देश की आपल्या विभागामध्ये चांगला क्रिकेट डेव्हलपमेंट व्हावं, डिसिप्लिन व्हावं. त्या दरम्यान अजितजी पाटील असतील, कैलास पाटील, लखन पाटील, रामकृष्ण काकडे, राकेश देगाडकर, बालाराम मेहर, अनंता केणे यांची मात्र अपार मेहनत आपण पाहत आहोत. तिथे मात्र पाहू शकाल बॅटची कडा लागली, चेंडू मात्र चालला, शॉट फायनली कडे, सिंगल धाव जरूर तिथे मात्र कंप्लीट केली गेली. न्यूमॅन दीपेश आलाय 4थ्या क्रमांकावरती आणि दीपेशच्या बॅटमधून आपण सिंगल धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळाली. धाव संख्या 23, लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली गोलंदाज कुणाल. बॉलिंग अटॅक जर आपण पाहिलं तर एकविरा स्पोर्ट्स सावध संघाकडे चांगल्या प्रमाणात आहे आणि चांगल्या दिशेने आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळत आहे. इथे मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न, डीप मध्ये कुठला फिल्डर नाही, चेंडू स्क्वेअर लेगच्या पलीकडे जाताना आपण पाहत आहोत. 4 धावांसाठी चौकार. आदिवासी समाजाचे जे गाणे आहेत, सॉन्ग आहेत ते आता मात्र डीजेच्या वतीने मात्र या ठिकाणी सादर केले जात आहेत. परंतु या ठिकाणी फिल्डिंग थोडीशी डिपार्टमेंट जर पाहिलं तर चुकीची आपण पाहिली, कारण स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र कुठलाही फिल्डर तैनात नव्हतो आणि तीच जागा मात्र फलंदाज रोहितनं मात्र त्या ठिकाणी निवडली आणि चेंडूला मात्र फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी 27 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या. हो, अजून एक पिकअप शॉट, व्हॉट अ ग्रेट शॉट, चेंडू आउट ऑफ द पार्क, येतोय षटकार. थोडासा टप्पा पुढे ठेवला आणि थोडीशी हाफ बॉल होती ती लेंथ मात्र फलंदाज रोहितनं ओळखली आणि काय जबरदस्त त्याला मात्र डिपॉझिट केला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी धावांना आता मात्र चांगला आकार पाहायला मिळतो. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि अजून तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. म्हणजे एकूण अजूनही 9 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजे कुठेतरी 50च्या पुढे आता जाण्याचा मानस असावा टीम खांडवल संघ फलंदाजाच्या वतीनं. पहिल्या 3 चेंडूमध्ये कुणालनं आतापर्यंत 11 धावा खर्च केला. एक चौकार त्याच्या विरोधात पाहिला आपण, एक षटकार पाहिला, एक सिंगल धाव पाहिली. परंतु आपल्या गोलंदाजीमध्ये काही बदल तो मात्र करण्याचा प्रयत्न करेल का? धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहत आहोत आणि या खेळपट्टीवरती धावा होत आहेत. तसं नाही की गोलंदाज चांगली कामगिरी करू शकतात. तुमच्याकडे जर चांगला जर टॅलेंट असेल, तुमच्याकडे चांगली लाईन तुम्ही मेंटेन केली किंवा चांगली लेंथ वरती तुम्ही जर मारा केला तर तुम्ही सुद्धा या खेळपट्टीवरती अधिराज्य गाजवू शकता आणि ते कार्य तुम्हाला मात्र या ठिकाणी करावं लागेल. सिंगल धाव कंप्लीट, 34 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. जशी स्पर्धा संपन्न होईल लगेच आपण मित्रांनो पुढील स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. जय भोलेनाथ चषक आमनेपाडा अर्थात ग्रीष्म 11 आमनेपाडा संघाच्या वतीने ती स्पर्धा आपण पाहणार आहोत आणि ती स्पर्धा संपन्न झाल्यानंतर आपल्याला नेवाई एकविरा चषक सुद्धा पाहायला मिळणार आहे. इथे पटका चांगला जबरदस्त लेंथ होती, त्याच्यावरती मात्र त्या ठिकाणी पुन्हा चेंडूला डिपॉझिट केलं. 6 धावांसाठी षटकार. ऑन साइडला पाहू शकाल या ठिकाणी एक्झॅक्टली एकूण धावफलक्या होती 40 धावा लागल्या गेल्या आणि त्या वाऱ्याचा मात्र कुठेतरी फलंदाज पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत. तिथे वारा तिथे मारा आणि फलंदाज वारंवार तिकडेच मारतायत. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2 सिक्सर एक चौकार पाहिले आपण. वैयक्तिक 18 धावा कुणालने खर्च केल्या. चला आमचे बाउंड्री बॉयज जे आमचे स्वयंसेवक आहेत लगेच आपण चेंडू मात्र त्या ठिकाणी परत करायचा आहे. मनोज पागी, विश्वास पागी, सुनील पागी, आकाश भेकरे, सचिन पागी, इलेश भोईर आणि जीत भोईर याचं कमालीचं योगदान या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेलं आहे. चांगली बॅटिंग. जरूर योगेश्वर बाद झाले तर असं वाटले की मात्र कुठे धावांवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न करतील, परंतु रोहित आणि दीपेशने मात्र आपल्या संघाला सावरलं आणि दोन्ही एंडने आता मात्र या ठिकाणी मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अजून एक आता मात्र फटका मिस टायमिंग आहे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक खंडू पाटील चेंडू खाली पोहोचतोय चूक करणार नाहीये त्याने पकडलाय हा झेल आणि समाप्त झालाय फलंदाजाचा खेळ धक्का क्रमांक लागत असताना टीम खांडवल संघाला हा तिसरा चला नवीन फलंदाजाने लगेच एंटर करायचं आहे जास्त वेळ आपण घेऊ नका 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3 गडी बाद 40 पहिला गडी 20 च्या आकड्यावरती बाद झाला होता दुसरा फलंदाज 22 ला बाद झाला आणि तिसरा फलंदाज 40 ला बाद झाला म्हणजे तिसऱ्या विकेटसाठी आपण जर पाहिलं तर तब्बल 18 धावांची आपण पार्टनरशिप पाहिली फलंदाज हरीश पहिल्या चेंडू फुल टॉस सरळ बॅट लॉफ केला चेंडू चला वाडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक मात्र सज्ज आहे चांगले स्टॉपिंग अगदी शेवटच्या चेंडूला मात्र चेंडूवरती जेम केली काल सुद्धा आपण पाहिले की उडता राकेश पाटील पाहिला आपण किमान 1.5 ते 2 फूट तो हवेत होता आणि तो झेल आय थिंक तो चेंडू त्याने सेव्ह केला आणि इथे सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात लॉंग ऑनच्या दिशेने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण कुणालच्या वतीने आपण पाहिलं ओ चांगला चेंडूच्या हाताळली थोडस फ्लॅट दिला लेंथ पाहिजे कुठेतरी फलंदाजाच्या अगदी थोडस दूर ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला आणि पडल्यानंतर थोडंसं मात्र या ठिकाणी पाहिलं तर आउट स्विंगर चिटला मात्र जरूर टर्न प्राप्त करतो हरीश जरूर कानमंत्र देत असताना विकेट किपर मिस्टर किरण पाटील कारण यंगस्टर आहे युवक आहेत जरूर त्यांना मात्र कुठेतरी कोचिंगची आवश्यकता आणि ते कोचिंगच्या माध्यमातून चांगलं मार्गदर्शन करत असताना किरण पाटील त्याचा मात्र तो कानमंत्र घेईल का की त्या अनुषंगाने तो गोलंदाजी पुढील चेंडूच्या हाताने करेल का हो पुन्हा मात्र त्याच लाईनवरती फलंदाज पाहिले तर ऑफस्टिचा चेंडू जे मगाशी समीरने उल्लेख केला की तुम्ही 360 मैदान आहे तुम्ही जरूर चेंडूच्या ब्रिटवरती जर फटके सजवले तर मात्र मिडलिंग खूप छान होऊ शकते परंतु या ठिकाणी पहा ऑफस्टिच्या खूपच बाहेर त्याला खेचून मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे चेंडू बॅट मध्ये मात्र कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये कारण एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला मात्र सुद्धा सीमारेषा आहेत तुम्ही त्या दिशेने मात्र ड्राईव्ह करू शकता फटका हवेत केला डीप स्क्वेअरकडे फिल्डर होते त्या ठिकाणी तैनात चूक घडली आणि ही चूक दहीशच्या माध्यमातून पाहायला मिळाली कारण दहीशकडे मात्र अनुभव चांगला आहे परंतु त्याच्या माध्यमातून इथे मात्र आपल्याला थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली आणि फलंदाजाला जीवनदान सिंगल धाव कंप्लीट होत असताना धावसंख्या संघाची आपण पाहत आहोत 42 यानंतर बेर 11 बाबगाव संघ फाईट केलेला टीम नक्षत्र 11 चौदरपाडा संघाच्या विरोधात शेवटच्या मोमेंटला बॅट तोंड उघडत फटका चांगला पाहतो मिडविकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय दुहेरीचा प्रयत्न रनआउटची संधी आहे आणि फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपात बाद चौथा धक्का लागेल टीम जे हनुमान खांडवल बी संघाला खाडवलगावचे युवा उद्योजक प्रशांत पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहत आहोत त्या स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धा मात्र संघ मात्र सातत्याने खेळ करत असतो जय हनुमान खांडवल बी न्यूमॅन राकेश फटका मात्र पाहू शकाल लॉंग ऑफला मात्र उडवलाय पुन्हा खंडू पाटीलला मात्र वेगानं चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या अव्वाकाच्या बाहेर झेल असल्या कारणाने मात्र या ठिकाणी झेल मात्र झाला नाही परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपात जरूर बाजूला परंतु वन शॉटचा सुद्धा इशारा तिथे मात्र केला जातोय म्हणजे या फटक्यावरती मात्र फक्त एकच धाव इथे मात्र मिळेल
घेतो की आपण कॉम्बॉक्स कव्हर करा। आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा चौथा सामना असेल। आज सर्व संघ वेलेवरती आले आणि दोघांना प्रथम मी नाणं दाखवतो। एका बाजूला यशवंत दादा सोरे आणि दुसऱ्या बाजूला संतोष दादा मोगरे असं तुम्हाला कॉल द्यायचा आहे। विकी कॉल देत आहेत, यशवंत दादा सोरे असं त्याचं म्हणणं आहे, परंतु संतोष दादा मोगरे आलेला आहेत। तर टॉसचा आपण जर पाहिलं तर बागगाव संघाच्या बागून जात असताना मान्यवरांचा आभार इथे मात्र व्यक्त करूया। तुषार टॉस जिंकलाय, जरूर तू कालपासून या स्पर्धेचा आनंद घेतोयस, धाबा सुद्धा होत आहेत आणि चौदरपाडा संघाच्या विरोधात प्रथमतः तुम्ही काय करणार? फिल्डिंग। सर्व खेळाडू उपस्थित आहेत? नाही, सर्व तर नाहीत। याचं कारण काय सांगू शकशील? जरा बाहेर गेलेत मुलं। जरूर तुमचा खेळ मकरंदोस्पर मुठवलच्या स्पर्धेमध्ये चांगला वाढला, तुम्ही रनरअप ट्रॉफी जिंकलेला आहे, तुमचा कॉन्फिडन्स जरूर वाढलेला आहे, परंतु एखादा टायटल जिंकण्यासाठी तुमचा सांघिक खेळ फार महत्त्वाचा आहे। तो सांघिक खेळ आम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? 100%। आणि समोरच्या संघाला कुठपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार? समोरचा संघ पण चांगला आहे आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। स्पर्धेबद्दल काही दोन शब्द? स्पर्धा तर सुंदर आहे आणि खेळाला संधी लेवल धन्यवाद। जरूर तुला या ठिकाणी मी शुभेच्छा देत आहोत। विकी, जरूर तुमचा संघ काही 2-3 स्पर्धाचा विचार केला तर कमबॅक करतो असं म्हणावं लागेल, कारण क्वालिफायर मॅचेस मध्ये तुम्ही जरूर टॉप 3 मध्ये प्रवेश करता, परंतु कुठेतरी सेमीफायनलच्या लढतीमध्ये तुमचा संघ थोडासा बिघाडपणा करतोय, याचं कारण काय आहे? कारण तसं काही नाही, आमची जरा सध्या बॉलिंग बरोबर पडत नाही, बॉलर जरा मार खातात। बॅटिंग करायची आहे, बॅटिंग करताना किती धावसंख्येपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? आता पिचनुसार तरी ते हवेचं आहे, आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू, 60 प्लस जाण्याचा प्रयत्न करू। योगेश कोहली आहे की नाही? नाही। मग त्याची उणीव भासताना त्यासाठी तुम्ही कुठल्या फलंदाजावरती जास्त आज अवलंबून राहणार? नक्कीच आमचे 4 ते 5 प्लेयर नाहीत आणि आता आम्हाला जास्त आशा आहे हरिकेत कोहली, दीपक पाटील, नागेश भंडारे यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे। जरूर त्यांना जास्त संधी मिळत नसते, परंतु आज त्यांना संधी मिळेल आणि त्यांच्या क्रमामध्ये काय बदल पाहायला मिळेल का? नाही, तसं काही नाही। जरूर तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। तर मित्रांनो, नाणेफेकी जरूर आपण संपन्न केली आणि टॉस आपण जर पाहिलं तर मेहर 11 बाबगाव संघाच्या बाजूने लागला गेला आणि प्रथमतः त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय। थँक्यू सो मच। थँक्यू सो मच मिस्टर योगी पाटील सर। टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलेला आहे तब्बल 45 धावांचा आणि 45 रन्स टू विन। पहिलाच बॉल इथे टार्गेटचा प्रयत्न होता, वेगानं थ्रो आला, परंतु पहिली धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती या ठिकाणी जोडली जाणार। स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित होता, अतिशय सुंदर वेगानं दोन बॅटर्स धावताना आपण या ठिकाणी बघितले। धावांना सुरुवात, प्रत्येक ओव्हर मागे 11 धावा इथून किमान जोडाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी। निखिलचा बॉल, निखिल समोर हवेत आहे, मिस टायमिंग, डाऊन दी बॉल फिल्डर आणि कॅच ड्रॉप। झेल त्या ठिकाणी सुटलेला आहे। 12वा खेळाडू अति उत्साही दिसतोय, एक वेळा सावधचा, कारण त्याचं असं म्हणणं आहे की ट्रॉफी लांब राहिली, एक मॅच तर जिंकू द्या। लगातार आपण पाहतोय 2 सिंगल तुम्हाला पाहायला मिळाल्या। सुरुवातीला बघा आपण पाहतो योगेश्वरनं सुरुवात चांगली केली, परंतु तो बाद झाल्यानंतर डाव सांभाळला दीपेश आणि रोहितनं इथे मात्र लॉफ्ट करण्यात आलेला आहे। ग्रेट शॉट, बॉल आउट ऑफ पार्क, सिक्सर। त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला षटक क्रमांक पहिलं निखिल हाताळत असताना। कांडवल ब संघाचा आपण विचार केला तर नवोदित खेळाडू आहेत, परंतु अतिशय सुंदर खेळ त्यांचा आपल्याला सातत्याने बघायला मिळाला। यंगस्टर प्लेयर्स आहेत, परंतु या युवा खेळाडूंनी अतिशय सुंदर खेळ या सीझन मध्ये ओव्हरऑल दाखवलेला आहे। निखिल पुन्हा एकदा कुणाल समोर, मिस टायमिंग आहे, इथे बॉल हवे, डाऊन दी बॉल फिल्डर येतोय आणि चुकी होणार नाहीये, खेळाडू होतोय बाद, धक्का लागेल पहिला न्यू एकविरा सावधला।
क्रमांकावरती येतोय. खंडू पाटील कडनं खूप साऱ्या अपेक्षा. कॅप्टन टॉसच्या वेळेस बॅट मध्ये सांगितलं की खंडू पाटील जर का एकदा फॉर्मात नाही आला तर आमच्या संघाला थांबवणं कठीण आहे प्रत्येकासाठी. बघूया आता या मॅच मध्ये तो एक चांगला खेळ साकारणार का, कारण गरज असेल. आपण पाहतोय की पहिला विकेट लवकर गेला षटकारानंतर कुणाला बाद करण्यामध्ये निखिल यशस्वी ठरला. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता, फार लवकर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय आणि गुड कमबॅक फ्रॉम निखिल. अतिशय सुंदर पलटवार. Very nice bowling here from Nikhil. First over in a progress. Khandu Patil on strike. Sweep करण्याचा प्रयत्न होता परंतु लेग स्टंपला मिस करणारा बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक अतिरिक्त धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 9 धावा. लाईव्ह ऑन रिव्ह्यू नाहीये. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून ही स्पर्धा प्रसारित केली जात आहे. थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं तुम्ही पाहतायत. घर बसल्या तुम्ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. फक्त टाईप करा आई कालभैरवी चषक वालचिन 2025 आणि स्पर्धा तुम्ही घर बसल्या देखील एन्जॉय करा. परंतु मैदानावर देखील आपण पाहतोय क्रिकेटचे चाहते आलेले आहेत. आज वर्किंग डे. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्लो वन चेंडू होता आणि खंडू पाटील बॅक टू बॅक 2 डॉट खेळतोय आणि धावसंख्या तुम्ही पाहतायत एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टीमची टोटल 9 धावा. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज प्रवीण गोलंदाजी मार्क वर येतोय. प्रत्येक ओव्हर मागे 11 ते 12 धावा जोडणं गरजेचे होत्या परंतु पॉवर प्ले मध्ये फक्त 9 धावा या ठिकाणी जोडता आल्या. चला वेळ कमी घ्या. चला आज खूप जास्त डिले आहोत आपण आज. सज्ज होतोय गोलंदाज ओव्हर द विकेट ना. हो यावेळेला बॅटची नरेश आतली कडा लागली. खरं तर ऑन साइडला लॉंग ऑनला खेळायचं होतं. बॉल डीप मिड विकेटला गेला आणि वेळ होती फलंदाजांकडे एक धाव पूर्ण करण्याची. स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 10 रन्स. आक्रमण करावं लागेल. खंडू पाटील लागोपाठ 2 चेंडू डॉट खेळताना दिसला. त्याच्या बॅट मधून रन्स येणं गरजेचे असतील या मॅच मध्ये पलटवार करण्यासाठी. कॅप्टननं तर खूप विश्वास दाखवलेला. त्या विश्वासाला सार्थकी ठरणारी कामगिरी करणार का. सातत्याने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु बॉलच्या मेरिटवर इथे खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा इथे मिळाल्यात. चुकीची फिल्डिंग पाहायला मिळाली. जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी 2 धावा खर्च करण्यात आले. यानंतर मेहर 11 बापगाव चा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. नक्षत्र 11 चौदरपाडा. वॉट अ मॅच. जबरदस्त सामना या 2 संघांदरम्यान तुम्हाला बघायला मिळेल. प्रवीण पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे पुन्हा एकदा आपण बघितलं बॅटच्या स्टिकरला बॉल लागला. एक धाव याही ठिकाणी मिळाली. निखिलला आता जबाबदारी घ्यावी लागणार आहे कारण खंडूच्या बॅटवर बॉल येत नाहीयेत. तो सातत्याने चाचपळताना दिसलाय मैदानाच्या आतमध्ये. निखिल गतवर्षी भन्नाट फॉर्मात होता मागील 2 वर्षांचा आपण विचार केला तर परंतु या वर्षामध्ये तो फॉर्म शोधतोय. थोडंसं चाचपळतोय. स्ट्रगल करताना दिसलाय बॅटिंग करताना. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा प्रवीण. या वेळेला मात्र उडवला बॉल आणि सरळ विरकावून दिलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर.
षटकार येतोय निखिल पाटीलच्या बॅट मधून पहिला धमाका. स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले वेगानं 20-19 आकड्यावरती 19 रन्स ऑन बोर्ड. याच फटक्यांची गरज आहे ज्या वेळेला तुम्ही चेस डाऊन करत असता त्यावेळेला एखादा मोठा फटका बॅट मधून येतो ना त्यावेळेला दबाव हा तुमच्या फलंदाजांवरचा आणि तुमच्या टीम वरचा कमी होऊन जातो आणि निखिलच्या बॅट मधून तो सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. पुन्हा एकदा प्रवीण निखिल समोर ओव्हर द विकेट. ऑन साइडला अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू सरळ विकेटच्या वरनं निघून जातो आणि हा चेंडू डॉट आलेला आहे. वार पलटवार तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये आपण डाऊन्स चढ उतार हे नेहमी बघायला मिळत असतात आणि बघा षटकार आल्यानंतर निडरपणे इथे गोलंदाज प्रवीण तुम्हाला बघायला मिळाला. डॉट बॉल. निखिल समोर पुन्हा पुढे टाकलाय. आणखी एकदम ब्लास्ट बॉम्ब ब्लास्ट होतोय मैदानाच्या आतमध्ये निखिल पाटीलच्या बॅट मधून हा दुसरा सिक्सर. असंच आपण या ठिकाणी म्हणू शकतो कारण हे दोन सिक्सर पूर्णपणे सामन्याचं गणित बदलवताना आपण बघितले. पेनल्टीमेट षटकात इथून तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज योगेश्वर येतोय. बॅटिंग करत असताना 17 धावांचं योगदान योगेश्वरने दिलं. आता गोलंदाजी करण्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट ओव्हर कारण अत्यंत महत्वाचं हे षटक असणार आहे. या षटकामध्ये कमीत कमी रन्स आल्या तर या मॅच मध्ये पलटवार तुम्हाला पाहायला मिळेल तुझ्यावर कांडवल बीचा आणि या ओव्हर मध्ये जर आणखी 2 मोठे इथून आले तर या मॅच मध्ये मजबूत पकड न्यू एकविरा सावध संघाची तुम्हाला पाहायला मिळेल. बारा बॉल 20 ची गरज आहे. कट करण्याचा प्रयत्न होता. विकेटच्या बाहेर चेंडू पडलाय आणि पंचांचा नो बॉलचा इशारा त्या ठिकाणी येतोय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत त्या 26 धावा. आता इथून नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. डिसिप्लिन गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल या मॅच मध्ये वापसी करण्यासाठी. 19 ची गरज आहे. फ्रीटचा बॉल आणि इथे मात्र खंडू पाटीलच्या बॅट मधून पहिला तडाखा. षटकार आलेला आहे. ज्या फलंदाजाविषयी आपण चर्चा करत होतो आणि अखेर त्यानं आता ही कोंडी फोडीत काढलेली आहे. षटकार त्याच्या बॅट मधून तुम्हाला बघायला मिळतोय. गुड शॉट. योगेश्वरचं स्वागत करण्यात आलं. राऊंड द विकेट पुन्हा एकदा. ओ यावेळेला जास्त आकुडी देण्याचा प्रयत्न होता. आपटी दिली होती बॉलला. स्मॅश करण्याचा प्रयत्न. एक धाव जोडली गेली. 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा देखील इशारा आता या ठिकाणी आलेला. आता स्कोर तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 33 धावा. येणारे बॉल इथून 10 शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 12 ची गरज आहे.
समीकरण आता सोपं दिसू लागले आणि न्यू एकविरा सावध संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतात असं म्हणायला हरकत नाहीये. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होतो ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आणि येथे फलंदाज बाद आहे. आउट होतोय निखिल पाटील. विकेटचं पतन. किरण पाटील हॉटेल ऑफ भिवंडी सावध एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. गोलंदाजी करत असताना किरणच्या विरुद्ध आपण बघितल्या 12 धावा आल्या होत्या. एक चौकार एक षटकार तुम्ही बघितला होता किरण पाटीलच्या विरुद्ध. परंतु आता बॅटिंग करताना 12 धावा दूर आहेत विजयापासून. बॉल शिल्लक असतील 9. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आमच्या आधारस्तंभ आदरणीय संतोष दादा सोरे साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये भरपूर मोठं सहाय्य लाभलेलं आहे. वेलकम, सुस्वागतम 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 आदरणीय संतोष दादा सोरे. मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर बाबा पाटील साहेबांचं देखील त्यांच्या सोबतीला आपण शुभ आगमन या ठिकाणी पाहतोय. आपलंही मनपूर्वक स्वागत. आणि किरण पाटीलचा क्लास बॉल सरळ निघून जातोय लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार. आदरणीय स्वप्नील सोरे साहेब आपलं देखील मनस्वी हार्दिक स्वागत आम्ही करतोय स्पर्धेमध्ये. वेलकम. षटकाराला सामन्याचं गणित पूर्ण बदललं. आता 8 चेंडू आणि 6 ची गरज आहे. 8 बॉल आर रिमेनिंग ऑन 6 मोर रन टू विन. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. किरण पाटीलच्या बॅट मधून पहिला धमाका पाहायला मिळाला. निखिल पाटीलनं 2 सिक्सर लगावले. त्यानंतर आपण पाहतोय खंडू पाटीलच्या बॅट मधून एक षटकार तुम्हाला बघायला मिळाला. आणि आता किरण पाटीलचा हा ब्रँडेड स्ट्रोक. आणि ते 6 धावांची गरज असताना पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करण्यात आल्या बॉलला. 1 धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 45 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 40 या आकड्यावरती अखेर 7 टुर्नामेंट नंतर पहिला विजयाचा सुगंध आता न्यू एकविरा सावध संघाच्या बाजूने दरवळत असताना राउंड द विकेट योगेश्वर. यावेळेला थोडासा वेगामध्ये बदल करण्यात आला. इनकमिंग बॉल होता पडल्यानंतर आतमध्ये येणारा 1 धाव इथे मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि वेगानं अधिक वेगानं 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या. आणि अखेर तुम्ही पाहता षटक क्रमांक 3 यावेळेला समाप्त. धाव फलकावरती 43. फक्त आणि फक्त 3 धावांची गरज असेल. 42 धावा धाव फलकावरती. 6 बॉल मध्ये आता 3 धावांची गरज आहे न्यू एकविरा सावध संघाला विजय संपादन करण्यासाठी. परंतु एखादं मॅजिकल षटक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल का? आदरणीय संतोषजी सोरे साहेब, बाबा पाटील साहेब, त्यांच्या सोबतीला तुम्ही पाहतायत शिवा गरज साहेब, स्वप्नील सोरे युवा उद्योजक, या सर्वच पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत या स्पर्धेमध्ये. आपण जी स्पर्धा पाहतात आई कालभैरवी चषक 2025 भव्य आणि दिव्य पर्व तुम्हाला पाहायला मिळालं आहे. सर्वांना गर्व वाटेल अशी स्पर्धा आज आयोजित करण्यात आलेली आहे. कारण मी या अगोदर देखील उल्लेख केला की भले प्लेयर्स सिनियर आहेत परंतु कालभैरवी हा संघाचा विचार केला तर फार कमी वेळा त्यांना तुम्ही ऍक्शन मध्ये पाहता, खेळताना पाहता. मध्यंतरी तर त्यांचा खूप मोठा ब्रेक होता आणि पुन्हा बॅक करून स्पर्धा आयोजित करणं हे सोपं काम नाही. एक यशस्वी स्पर्धेचं आयोजन आज संघाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आई काल भैरवी चषक 2025 च्या माध्यमातून 3 धावा वाचवण्यासाठी गोलंदाज दीपेश बॉलिंग मार्क वर येतोय. किरण पाटील समोर. किरणच्या बॅट मधून एक सिक्सर आपण बघितला, तो आता स्ट्राइक एंडला असेल. दीपेश 3 धावांचं संरक्षण येथे करणार का?
इनसाइड आउट कॉपी बुक स्टाईल बॉलला पाठवलाय कव्हर पॉइंट सीमा पार 4 धावा चौकार विजयी चौकार आणि अखेर पहिल्या विजयाची नोंद 2024-25 या सत्रामध्ये न्यू एकविरा सावध संघ करत असताना अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. जरूर आपण या सामन्यातील सामनावरील पुरस्कार आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. जरूर या सामन्याचा आपण जर विचार केला तर मात्र दोन्ही ब्रदर्सने मात्र चांगला खेळ सादर केला. निखिल पाटीलनं त्यानंतर किरण पाटीलनं, परंतु स्लॉग ओव्हरमध्ये ज्यांनी धाबांवरती पूर्णपणे गतिरोधकाचं कार्य केलं जरूर त्याच्यावरती जबाबदारी टाकली संघ नायकानं. आणि जबाबदारी स्वीकारत असताना फक्त स्लॉग ओव्हरमध्ये 4 धाबा त्याने खर्च केला. इकॉनॉमिकल षटक राहिलं आणि तो खेळाडू आहे मिस्टर न्यू एकविरा स्पोर्ट सापत संघाचा हरीश. क्या बात आहे. हरीशला आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. आणि आज समीर अजून काय हवं या आजच्या दिवसाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर ज्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत आहे सन्मानित संतोषदादा सुरे साहेबांचा वाढदिवस सुद्धा आहे. जरूर दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. या स्पर्धेच्या वतीनं संपूर्ण ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जे संघ खेळतात त्या सर्व संघातील खेळाडूंच्या वतीनं दादांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो याच काल भैरवी देवीच्या चरणी आम्ही प्रार्थना करत आहोत. आणि हरीशला विनंती करतो की आपण या सामनावर पुरस्कार घेण्यासाठी पहिला मॅन ऑफ द मॅच खेळाडू पहिला विजय पहा किरण पाटीलच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल आहे. कारण जशी आपण एखाद्या पहिल्या पावसाची वाट पाहत असतो तसा मात्र विजयाची वाट पाहत होते या ठिकाणी सावध संघाचे सर्व खेळाडू. आणि सन्मानित संतोषदादा सुरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जी सुंदर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आहे ती आपण या ठिकाणी वितरित करा. पहा अजूनही मात्र मेसेज कॉल पासून दादांना जरूर वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण या ठिकाणी